हॅलो फ्रेंड्स, आपणा सर्वांचं सुप्रिया कोडिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हाईल लूप पाहणार आहोत। कंट्रोल स्टेटमेंटमध्ये इफ एल्स आणि इफ एल्सचे प्रकार आपण पाहिलेले आहेत। तर आज आपण लूप्समधला पहिला प्रकार पाहणार आहोत, व्हाईल लूप। तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करून कंट्रोल स्टेटमेंट या व्हिडिओमध्ये सर्व प्रकार समजून घेऊ शकता आणि त्यानंतर इफ एल्सचे टाइप्स पण एक्सप्लेन केलेले आहेत। वेगवेगळे व्हिडिओज मी त्याच्यामध्ये बनवलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की चेक करू शकता। तर आज आपण लूप्समधला पहिला प्रकार पाहतोय, व्हाईल लूप। अगोदर आपण कन्सेप्ट समजावून घेऊया, सिंटॅक्स पाहूया आणि त्यानंतर त्याचा प्रोग्राम करून पाहूया। तर चला मग आज आपण सुरुवात करूया व्हाईल लूप। आपण अगोदर समजावून घेऊया लूप्स म्हणजे काय आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो। तर लूप्स आर used when we want to execute a part of program or block of statements several times। म्हणजे ज्या वेळेस आपल्याला आपल्या प्रोग्राममधला एक पार्ट किंवा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट जर रिपीटेडली पाहिजे असतील, वारंवार आपल्याला त्याच स्टेटमेंट पाहिजे असतील, तर अशा वेळेस आपण लूप्सचा वापर करतो। आणि लूप्समध्ये तीन प्रकार आहेत। देर आर 3 टाइप्स ऑफ लूप्स, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप आणि फॉर लूप। असे 3 लूप्सचे प्रकार आहेत। तर त्यातला आपण आज व्हाईल लूप पाहूया। व्हाईल लूपचं सिंटॅक्स असं आहे की सुरुवातीला व्हाईल हा कीवर्ड वापरावा लागेल, ब्रॅकेटमध्ये कंडिशन आणि ओपन आणि क्लोज या कर्ली ब्रॅकेटमध्ये स्टेटमेंट्स तुम्ही लिहू शकता। तर हा सिंटॅक्स आहे व्हाईल लूपचा। तर याचं एक्झिक्युशन बघण्या अगोदर आपण याचा फ्लो चार्ट बघूया, म्हणजे फ्लो चार्टद्वारेच आपण एक्झिक्युशन पाहूया। तर याच्यामध्ये हा जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हा याचा फ्लो चार्ट आहे। यामध्ये सुरुवातीला आपल्याकडे जी कंडिशन आपण व्हाईल लूपमध्ये दिलेली असेल ती कंडिशन चेक केली जाईल। जर ती कंडिशन ट्रू झाली तर कंपायलर ब्रॅकेटमध्ये येईल आणि ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स रन करेल आणि नंतर पुन्हा तो कंडिशन चेक करेल। कंडिशन जर पुन्हा ट्रू झाली तर पुन्हा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स रन करेल आणि पुन्हा कंडिशन चेक करेल। तर हे एक्झिक्युशन वारंवार होत राहील, रिपीटेडली होत राहील, जोपर्यंत कंडिशन फॉल्स होणार नाही तोपर्यंत। आणि जर पुन्हा कंडिशन चेक करून एंडला जर कंडिशन फॉल्स झाली तर तो लूपच्या बाहेर येईल, असं एक्झिक्युशन असतं। तर याच्यामध्ये हे पाहण्यासाठी आपण एक प्रोग्राम करणार आहोत। तर या प्रोग्राममध्ये आपण आपलं नेम 10 टाइम्स प्रिंट करून पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपण याचं एक्झॅक्टली आपण वर्किंग कसं आहे व्हाईल लूपचं ते पाहणार आहोत। तर मग आपण आता प्रोग्राम पाहूया। आपण प्रोग्राम पाहतोय ज्याच्यामध्ये आपल्याला नेम 10 टाइम्स प्रिंट करायचं आहे। तर आपण प्रोग्रामला नेम देऊया, प्रोग्राम टू अंडरस्टँड द वर्किंग ऑफ व्हाईल लूप, किंवा तुम्ही असं पण देऊ शकता, प्रोग्राम टू प्रिंट युअर नेम 10 टाइम्स। इथे आपण आता हेडर फाइल्स इन्क्लूड करूया। हेडर फाइल्स इन्क्लूड केल्यानंतर मेन फंक्शन घेतलेला आहे। आता जर समजा तुम्ही व्हाईल लूप न वापरता जर हा प्रोग्राम एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळेस तुम्हाला जर 10 वेळेस नाव प्रिंट करायचं असेल तर प्रिंटेड स्टेटमेंट 10 वेळेस लिहावी लागेल। तर हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, लूप्सचा वापर करतो। तर आपल्याला 1 पासून 10 पर्यंत ही कंडिशन चेक करायची आहे। तर त्याच्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेऊया आणि त्या व्हेरिएबलला नाव देऊया आय आणि त्याला एक व्हॅल्यू इनिशियलाइज करूया 1। तर लूपमध्ये सुरुवातीला आपण इथे काय केलं, इनिशियलायझेशन केलं। क्लिअर स्क्रीन केल्यानंतर इथे आपण आता कंडिशन देऊया व्हाईल लूपमध्ये, कारण की आपल्याला हा लूप 10 टाइम्स एक्झिक्यूट झाला पाहिजे। तर इथे कंडिशन दिली आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, ब्रॅकेटमध्ये फॉर एक्झाम्पल प्रिंटएफ मध्ये स्टेटमेंट दिली नेम सुप्रिया आणि
प्रत्येक वेळेस आउटपुट मला नवीन लाईनला हवा आहे म्हणून तिथे मी /n चा वापर केला. आता आपल्याला ही जी सुरुवातीला इनिशियलाइज केलेली व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये चेंजेस झाले पाहिजे. ती 1 होती व्हॅल्यू, ती नंतर पुन्हा 2 झाली पाहिजे, नंतर 3 झाली पाहिजे आणि नंतर त्याने कंडिशन चेक केली पाहिजे. त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे व्हेरिएबलमध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की 1 ने व्हॅल्यू इन्क्रीज करण्यासाठी आपण जो ऑपरेटर वापरतो इन्क्रिमेंट ऑपरेटर, तर तोच आपण इथे वापरणार आहे. इथे काय केलं मी, मॉडिफिकेशन केलं व्हेरिएबलचं, मॉडिफिकेशन ऑफ व्हेरिएबल. आणि इथे i इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 ही काय आहे, कंडिशन आहे. तर लूप्समध्ये या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकतर सुरुवातीला तुम्हाला व्हेरिएबलला एक काहीतरी व्हॅल्यू द्यावी लागेल, त्यानंतर कंडिशन आणि मॉडिफिकेशन ऑफ व्हेरिएबल. तर या 3 गोष्टी लूपमध्ये महत्त्वाच्या असतात. आणि इथे आपल्याला आउटपुट होल्ड करण्यासाठी एक स्टेटमेंट द्यावी लागेल, गेट ch. तर अगोदर हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून पाहूया की सुप्रिया हे नेम 10 टाइम्स प्रिंट होत आहे का, आणि ते प्रिंट झाल्यानंतर याचं एक्झिक्यूशन कसं झालं ते आपण पाहूया. तर इथे प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे, नेम 10 टाइम्स प्रिंट झालेला आहे. तर हे एक्झिक्यूशन कसं झालं, तर याच्यामध्ये सुरुवातीला आपली फर्स्ट स्टेटमेंट आहे i इज इक्वल टू 1. इथे व्हेरिएबल घेतला आणि आपण त्याला 1 ने इनिशियलाइज केलेला आहे. क्लिअर स्क्रीन केल्यानंतर आपण इथे व्हाईल लूपमध्ये कंडिशन दिलेली आहे की i इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. सध्या आपण इनिशियलाइज केलेली i ची व्हॅल्यू आहे 1. त्यामुळे इथे कंडिशन चेक होईल की 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे का. ही कंडिशन ट्रू झाल्यामुळे कंपायलर ब्रॅकेटमध्ये येईल आणि ही स्टेटमेंट प्रिंट करेल सुप्रिया. स्टेटमेंट प्रिंट करेल आणि न्यू लाईनला येईल. त्यानंतर व्हॅल्यू व्हेरिएबलची 1 ने इन्क्रिमेंट होईल आणि व्हॅल्यू आपली सुरुवातीला 1 होती ती व्हॅल्यू आता 2 होईल. आणि 2 व्हॅल्यू झाल्यानंतर पुन्हा कंडिशन चेक होईल की 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे का. तर ही पण पुन्हा कंडिशन ट्रू झाली. पुन्हा तो ब्रॅकेटमध्ये येईल आणि सुप्रिया स्टेटमेंट प्रिंट करेल आणि नेक्स्ट लाईनला येईल. त्यानंतर व्हॅल्यू होईल 3 लेस दॅन 10 आहे का, कंडिशन ट्रू. पुन्हा स्टेटमेंट प्रिंट करेल सुप्रिया. तर हे असं 10 पर्यंत एक्झिक्यूट होणार. हा जे ब्लॉक ऑफ कोड आहे तो किती वेळेस एक्झिक्यूट होणार, 10 टाइम्स एक्झिक्यूट होणार. आणि ज्यावेळेस व्हॅल्यू 11 होईल त्यावेळेस इथे चेक होईल कंडिशन की 11 इज लेस दॅन 10 आहे का. तर 11 इज नॉट लेस दॅन 10. 11 हे 10 पेक्षा लेस नाही आहे. तर इथे कंडिशन फॉल्स होईल आणि कंडिशन फॉल्स झाल्यानंतर तो कंपायलर ब्रॅकेटमध्ये नाही जाणार आणि तो लूपच्या बाहेर येईल आणि आपला प्रोग्राम संपेल. तो लूपच्या बाहेर येतो, प्रोग्रामच्या बाहेर नाही आहे. जर समजा तुम्ही लूपच्या बाहेर जर एखादी स्टेटमेंट दिलेली असेल तर तो ते प्रिंट करेल आउट ऑफ लूप. तर जेव्हा कंडिशन फॉल्स होते तेव्हा तो लूपच्या बाहेर येतो. आपण हे एक्झिक्यूट करून बघूया. याच्यामध्ये आउटपुटमध्ये आपल्याला येईल 10 टाइम्स सुप्रिया येईल आणि नंतर खाली आउटपुटमध्ये येईल आउट ऑफ लूप. तर हे बघ, या पद्धतीने सुरुवातीला 10 टाइम्स सुप्रिया प्रिंट झालेला आहे, त्यानंतर आउट ऑफ लूप प्रिंट आलेला आहे. याचाच अर्थ तो लूपच्या बाहेर आलेला आहे, कंपायलर प्रोग्रामच्या बाहेर आलेला नाही आहे. तर यावरूनच हे प्रूव्ह होतं. तर अशा पद्धतीने आज आपण लूप्समधला पहिला प्रकार पाहिलेला आहे व्हाईल लूप. त्याचा आपण सिंटॅक्स पाहिला, फ्लोचार्ट पाहिला आणि प्रोग्राम पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.